तर आपण आलो आहोत पोखराला आपण लँड झालो 1 वाजता. 1:30 वाजेपर्यंत आपण पोचलो लेक साईड यायला पण टाईम 1:30 पण नाही 2 वाजले. अर्धा तास तर बाईकची वाट बघत बसलो. नंतर समजलं की एअरपोर्टवरती बाईक अलाउड नाही आहेत. नंतर मग कॅब करून लेक साईडला आलो. पहिला तर खायला गेलो. खाऊन झाला नंतर मग रूमच्या शोधात 15 ते 20 मिनटं लागली. पण भेटला, मस्त रूम भेटला आहे. इथे नेपाली 1500 रुपये म्हणजे आपले किती 800 ते 1000 एवढे होतात. ते भरून स्टे घेतला आहे. आता जाणार आहोत आपण लेक साईड एक्सप्लोअर करायला. नंतर मग स्तूपा करायला जाऊ. आज जमला तर केव्स करू, नाहीतर मग उद्या. आणि कॅफे पण एक्सप्लोअर करू. कॅफे जाऊ दे, मला चाय प्यायचा आहे. पहिला आपण चाय प्यायला जाऊ. लेक साईड पण माझ्या रूमपासून 2 मिनिट अंतरावरतीच आहे. तर वॉक करून जायला काही प्रॉब्लेम नाही. आता इथे काय ॲक्टिव्हिटीज करायला भेटतात ते बघतो मी. आणि जमलं तर ॲक्टिव्हिटीज करतो. लेकमध्ये जायचं म्हणजे थोडी भीती पण आहे. करू आपण. आलो होतो लेकला, तेव्हा एक अंकल भेटले. कोलकाताचे होते. त्यावेळी फुल इन्फो दिली मला. आणि इन्फो अशी दिली की आता जे पॉईंट्स होते इथले ते मी करायचं विचार सोडला. आणि जे सांगितलं आहे ना तेच करणार. आणि बघू आता ते सक्सेसफुली पूर्ण करता येते की नाही. कारण की सर्व डिटेल मी लिहून घेतली आहे. आणि कसं जायचं ते सर्व माहिती करून घेतली आहे. आणि उद्यापासून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. आता एक लोकल पॉईंट कंप्लीट करतो, नंतर मग जातो. हां, आपली एक मेन गोष्ट राहूनच गेली. आपण चाय नाही पिला. चाय पियाची खूप इच्छा आहे. बघू आता चाय कुठे भेटतो. शोधाशोध करायला लागेल. चायसाठी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. एक सोडून 2-2 कप चाय सांगितले आहे. कारण की सकाळी पण चाय नाही पिला. आणि काल आणि परवा 2 दिवसात फक्त एकदा चाय पिला होता. तर आज जरा कोटा पूर्ण करतो. उद्यासाठी आता रूमवरती जाऊन प्रिपेअर पण व्हायचं आहे. कारण की उद्या पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग असेल. आणि आता जाऊन मतलब की नाही की ते 4:30 वाजले आहेत. तर आता विचार करतो की केबल कार करायचा. जर करायला भेटत असेल तर करणार. आणि नंतर मग प्रिपरेशन चालू करणार. सर्व ट्रेकिंग क्लोथ्स बाहेर काढणार. आणि थर्मल ते जॅकेट सर्व काढून ठेवणार. कारण की उद्यापासून आपली प्रॉपर जर्नी स्टार्ट होणार आहे. आपला चाय आला आहे. मी विचार केला होता छोटा कप येणार.
म्हणून 2 कप बोललो होतो. एवढा मस्त आहे तू चाट. तिसरा दिवस चालू आहे. हा पण आरामातच गेला, जास्त काही करायला नाही भेटला. बघू आता सनसेट बघायला भेटतो का. सनसेट बघायला जातो. एनर्जी लेवल तर ठीकठाक आहे, एवढी एक्साइटमेंट नाही आहे. उद्या असणार. उद्या आपण खूप सारे प्लेसेस करणार आहोत. सॉरी, आपल्या ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस जाणार आहे, पण खूप सुंदर सुंदर प्लेसेस बघणार आहोत. असे बघणार आहोत का असे पूर्ण अंधेरा. केबल कारसाठी तर पोचलो आहे. बघू चालू आहे का. 6चा लास्ट टाईम आहे आणि आत्ता वाजले आहेत 5. थोडाच चालून पण दमायला होतो आहे. किती चार्जेस आहे काय आहे ते आता समजेल, मी तुम्हाला सांगतो. आणि इथून व्ह्यू बघा. व्ह्यू खूप सुंदर आहे. केबल कारचा बघूया आपण चार्जेस काय आहेत, चालू आहे की नाही. 1 वे 700 होते आणि 2 वे आहे 1000 रुपीज नेपाली रुपीज. आणि 6 वाजता क्लोज होतो, तर झटपट सर्व करून परत खाली यायला लागेल. थँक्यू. ही पण खूप स्लो येते, पण आपण पोचलो आहोत. थोडं वॉक करायला लागला केबल कारसाठी, पण ठीक आहे. आता आपण वरती जाऊन व्ह्यू बघणार. क्लाऊड आहे, पूर्ण क्लाऊडने भरलेला आहे, म्हणून जास्त व्ह्यू बघायला भेटेल की नाही माहिती नाही, तर बघू आपण. व्हिडिओ काढायच्या नादात केबल कार मिस झाली असती, कारण की डायरेक्ट चढायचा होता. आता 10 मिनटं लागतील वरती चढायला. आपण व्ह्यू बघणार आणि मजा घेणार. एक्साइटमेंट आहे, पण सनसेट भेटला पाहिजे, क्लाउड्स गेले पाहिजेत 10 मिनटात, तेव्हा मजा येणार.
विचार करा, इथं हिलवरती घर आहे, तिथून चाय प्यायला आणि सनसेट बघायला किती मज्जा येणार. चाय आणि सनसेट खूप मस्त वाटणार इथून. वरती चाय भेटतो का बघतो, परत एकदा आपण चायचा आस्वाद घेऊ. लोकेशनवर पोचलो आहे, आता लिफ्ट करून वरती जाऊया, बघूया काय व्ह्यू भेटतो. व्ह्यूच्या नादात इतके वरती आलो आहे आणि तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवतो. अशा प्रकारे मी माझा पोखरामधला पहिला दिवस एंड करतो.